ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सतेज पाटील गटाची धमाकेदार कामगिरी। नमस्कार, मी निवेदिका संचिता नितीन खोत। आपण पाहत आहात SP न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीने पुन्हा एकदा सत्तेचे समीकरण काय असेल याचा अंदाज दिला। कोल्हापूर शहर दक्षिण, करवीर आणि गगनबावडा तालुक्यात आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी 16 पैकी 13 गावात विजयाचा गुलाल उधळला। 10 ठिकाणी निवडणुका जिंकत सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवला आहे। विजयी उमेदवारांनी लगेच आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात हजेरी लावली। तिथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जल्लोष पाहायला मिळाला। यातून एक गोष्ट स्पष्ट होते, कोल्हापूर दक्षिण मध्ये आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची पकड अजूनही मजबूत आहे। ग्रामीण मतदार त्यांच्या कामावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत। गगनबावडा तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये सतेज पाटील गटाने मंडुकली, मांडवली, शेनवडे आणि तळेबुद्रुक या ठिकाणी बाजी मारली आहे। दरम्यान राधानगरीत 7 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक रंगली होती। महाविकास आघाडी, महायुती आणि स्थानिक आघाड्यांमध्ये चुरशीची लढत झाली। पन्हाळा तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर कृष्णा पाटील यांची निवड झाली। करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे संतोष मोरे यांनी 178 मतांनी विजय मिळवला। चंदगड तालुक्यात मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आणि नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। अशाच पॉलिटिकल अपडेटसाठी पाहत रहा SP न्यूज। धन्यवाद।